आज या ठिकाणी जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडते आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी आमचे कार्यकर्ते, या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते, सर्व आमचे कार्यकर्ते जळगावमध्ये उपस्थित झालेले आहे आणि एक तासाभरात या ठिकाणी निकाल लागणार आहे। आपल्या सर्वांनाही कल्पना आहे की निकाल कसा लागणार आहे। या ठिकाणी महायुतीच्या बाजूने 100% निकाल लागणार आहे। मी सर्व या ठिकाणी माझे मतदार बंधू यांचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर गेल्या 20 वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाचं मी काम करतो आहे, ज्यांनी या देशाच्या सेवेचं व्रत घेतलेलं आहे, अशा पक्षाचा मी या ठिकाणी विचारांशी बांधील आहे। हा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे। एका कार्यकर्त्याला संधी देणं हे फक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकते। या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जे विकसित भारताचं स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई, तसेच आपल्या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे संकटमोचक आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आदरणीय संजूभाऊ सावकारे, तसेच महायुतीच्या सर्वच आमदार महोदयांच्या सोबत या ठिकाणी या जळगाव जिल्ह्याच्या विकासाकडे वाटचाल करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयास आहे। आता आपणा सर्वांना कल्पना आहे, या ठिकाणी 100% विजय आमचाच आहे। किती मताधिक्य मिळेल? मला या ठिकाणी वाटते की 500च्या वरच मतं या ठिकाणी आम्हाला पडतील। त्यांनी जर विजयाचा विश्वास केला, तुम्हाला माहिती आहे काय झालंय, धनशक्ती काय, लोकांच्या घरी काय काय पोचले, काय नाही पोचले, धनशक्ती होती, जनशक्ती होती, आता कोणाचा विजय होतो ते पाहू। तुम्हाला किती विश्वास वाटतोय? विश्वास हा आता आहेच विश्वास, परंतु तरी बरेचसे विषय आहे की तुम्ही पाहिलं असेल, इलेक्शन ज्या दिवशी झालं, मत झालं, त्या दिवशी बऱ्याचशा लोकांच्या घरी, जे मतदारांच्या घरी काही बरेचसे काही विषय गेलेले आहेत। त्याच्यामुळे थोडंसं आहे, आता पाहू आता मध्ये गेला दागदुख नाही हो, दागदुख काय, आम्हाला तर एवढाच विषय आहे की बिनविरोध झाले नाही, हा एक आम्हाला मोठा आनंद आहे। बिनविरोधचा विषय जो ते म्हणत होते की आम्ही बिनविरोध करू, तर बिनविरोध आम्ही तर काही त्यांना होऊ दिला नाही। मॅजिक पेनची शंका तुम्ही अजूनही आहे, मॅजिक पेनची शंका अजूनही आहे। तक्रार दाखल केली का त्याच्याबद्दल? नाही, काही केली नाही तक्रार, पण अजून आता पाहू आता वरिष्ठ काय आणतात आमचे। 4 दिवसात 100% विजयाचा दावा केलाय, 500 मतं मिळतील म्हटलं। पाहू आता काय मत आहे आता मध्ये असं त्यांनी जर 100% जर विजयाचा दावा केला, म्हणजे मॅजिक पेनचा काहीतरी विषय आहेच। मध्ये 2 दिवसांचा अवधी होता, तुम्ही तक्रार दाखल करू शकत होते। नाही, तुम्ही मॅजिक पेनचा विषय आम्ही तो त्याच विषय तुम्हाला सांगतो। जर ते म्हणताय की 500 मतं पडतील, मग ते एक तर काहीतरी विषय नाही, तर मग ते भगवान देवाचा अवतार आहे ते। पण जर आपण पक्षीय बलाबल जर बघितलं नगरपालिकेतलं, तर त्याच्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत दिसतंय। भाजपचे नगरसेवक आहे ना, स्पष्ट बहुमत त्यांचं होतं। आमच्या किती होते, आमचे महाविकास आघाडीचे 93 मतं होते, तरी सुद्धा त्यांचे जे बरेचसे नाराज लोक होते ते आमच्या संपर्कात होते। मग शेवटच्या दिवशी काहीतरी झालंय, आणि तो मॅजिक पेनचा जो विषय आहे, आता ते म्हणताय जर 500 मतं आम्हाला पडतील, तर मग त्यांचं एक तर ते देवाचा अवतार आहे, नाही तर मग मॅजिक पेनचा काही तक्रार करणार.